संदेशनगर श्रीराम चौक साई मंदिरामध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साईंची आरती। संदेशनगर श्रीराम चौक साई मंदिरमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन साईंचे दर्शन घेतले। यावेळी साई संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी खासदार सुजय विखे पाटील यांचे स्वागत केलं। साईंची महाआरती तिरुमलेश पासकंटी आणि पांडुरंग दारकुंडे तसेच मार्कंडेय पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी नगरसेवक सुनील त्रिंबके आणि नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे यांच्या वतीने मार्कंडेय पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नववर्षानिमित्त साई संघर्ष प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या वतीने साई यात्रेचे आयोजन करण्यात आलं। यात्रा गणपतीपुळे, मोरगाव गणपती, जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थान मठ, नान्नीज या ठिकाणी शनिवारी 6 जानेवारी रोजी जाणार असून प्रभागातील नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या वतीने करण्यात आलं। कार्यक्रमास नगरसेवक सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, निखिल वारे, विनीत पाऊलबुद्धे, तिरुमलेश पासकंटी, पांडुरंग दारकुंडे, धीरज उकिरडे, मार्कंडेय पतसंस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ, आकाश त्रिंबके, निखिल त्रिंबके, सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे आदी यावेळी उपस्थित होते। ओम साईराम। साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान द्वारकामाई साई मंदिर या साई यात्रा 2024 ही 6 व 7 तारखेला जाणार आहे। तरी सर्व साई भक्तांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या साई यात्रा 2024 मध्ये सहभागी घ्यायचा आहे। तसेच विविध ठिकाणून या यात्रेचे संयोजक नेमण्यात आले आहेत। या सहयोगाशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। यासाठी गणपतीपुळे हे रम्य ठिकाण नेमण्यात आलं आहे। मी आलेल्या सर्व साई भक्तांना विनंती करतो की लवकरात लवकर नाव नोंदणी करायची आहे। तसेच यामध्ये मोरगावचा गणपती, जगद्गुरू नरेंद्र महाराज, नान्नीज हे ठिकाण, तसेच कोकण दर्शन व गणपतीपुळे असे विविध ठिकाणी आपण जाणार आहोत। तरी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यायचा आहे। ओम साईराम। ओम साईराम। साई मंदिर संदेशनगर येथे दर गुरुवारी महाप्रसाद आयोजन केले जाते। माननीय नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या मार्गदर्शनाने तर यंदाच्या गुरुवारी माननीय नगरसेवक सुनील त्रिंबके यांनी संधीचा लाभ दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। ओम साई। मंदिर साई मंदिराच्या प्रांगणामध्ये आम्हाला या ठिकाणी बोलून श्री मार्कंडेय पतसंस्थेचे सर्व संचालक यांचा भावपूर्ण आणि हृदयपूर्ण सत्कार या ठिकाणी केलेले आहे। त्याबद्दल मी पतसंस्थेच्या वतीने आपले देवस्थानचे सन्मान्य पदाधिकारी व सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या प्रती मी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आपण या ठिकाणी जे मंदिराचं काम करून भाविक लोकांना या ठिकाणी आपण भक्तीची या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आणि भाविकसुद्धा श्रद्धेने या साई मंदिरात हजेरी लावतात आणि दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाप्रसादाचा आस्वाद घेतात। हे मंदिराचे एक उत्कृष्ट उपक्रम असून सदर उपक्रमाला मी श्री मार्कंडेय पतसंस्थेच्या वतीने धन्यवाद देतो आणि सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानतो आणि त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। इथून पुढे असेच त्यांनी भक्तांसाठी विविध उपक्रमांच्या द्वारे भक्तांची या ठिकाणी सेवा करावी असे मी या ठिकाणी नमूद करून मी माझे मनोगत